मोठी बातमी समोरते मुंब्र्यातील कौशात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळते। माजी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन पाहायला मिळते तर कचऱ्याचे निवारण लवकरात लवकर करण्याची नागरिकांची मागणी। काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे मागचे तिकडे एवढा निधी आणला, करोड रुपयांचा निधी, मग तुम्ही ही साधी कचरा डंपिंगची व्यवस्था अजून का नाही केली? त्याला तुम्हाला निधी सापडत नाही का? मग तुम्ही इतके गावं तिकडची आता ती डेव्हलप व्हायला लागली सगळी तिकडे ग्रामीणची, मग आधी तुम्ही डंपिंगची व्यवस्था करा ना। तुम्ही बाकीच्या मेट्रो वगैरे सगळं डंपिंगची व्यवस्था करा, नंतर तुम्ही मेट्रो वगैरे हे सगळे करा, नंतर तुम्ही मोठमोठ्या बिल्डरांना जे भूखंड जे दिले जात आहेत, टॉवरचे टॉवर उभे राहिलेले तिकडे, ते तुम्ही करा नंतर, पण आधी डंपिंगची व्यवस्था करा। लोकसंख्या वाढते ना तिकडे, मग कचरा पण वाढत चाललाय। आम्हाला महिलांना खूप त्रास होतो याचा। मला एकच सांगायचं आहे का आम्हाला तुम्ही मरायसाठी ठेवलंय का आम्हाला सुविधा द्यायच्याच नाहीयेत का? तुम्ही एका बाजूला मेट्रो आणताय, त्याचे पैसे आमच्याकडनं घेतायत, आमच्याकडनं सेस घेतला जातोय, पण आमच्याकडे अजूनपर्यंत त्याचं नियोजन नाहीये। म्हणजे ज्या अति उच्चभ्रूमित लोकांना ज्या सुविधा आहेत त्याचा पैसा आमच्याकडनं घेतात, पण निदान कचरा उचलून आमच्या आरोग्याची तरी खेळू नका। तो उचला कचरा तुम्ही, आणि त्याचं नियोजन कसं करायचं, नियोजन शून्य आहे। ही महानगरपालिका नियोजन शून्य प्रकारे वागत आहेत। हमने ये सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट की योजना है ना, संकल्प स्वच्छ भारत अभियान, तो क्या ये स्वच्छ भारत अभियान है? क्या ये स्वच्छ भारत है? क्या ये स्वच्छ थाना, स्वच्छ सुंदर थाना है? ऐसी परिस्थिति है। आरोग्य केंद्र, शिवाजी नगर आरोग्य केंद्र, कौसा आरोग्य केंद्र, जितने भी आरोग्य केंद्र है, हॉस्पिटल, उसके बाहर कचरे के अंबार लगे। थाने महानगर पालिका को इसको मुख्य मूल सुविधा के ऊपर तुरंत निर्णय लेना जाना पड़ेगा, नहीं तो हम ये डालने से जाएंगे नहीं, चाहे हमें इसके लिए कुछ भी करना पड़े। जितेंद्र आव्हाड एवढे घाबरलेले आहेत, त्यांचा जो काय असतं चाललेला आहे, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या माणसाला जेव्हा आपण फोन करतो तेव्हा त्यांना विचारावं लागतं, आज तू नक्की आहेस ना जितेंद्र आव्हाडांकडे, तो दुसरीकडे गेलाय? एवढी परिस्थिती आहे। आमचे नगरसेवक तळव्यामध्ये त्यांना एवढे घाबरलेले आहेत की त्यांचं कुटुंब त्यांच्या विरुद्ध त्यांना उतरावं लागलेलं आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची परिस्थिती काय, उभे राहिले तरी थरथर कापतात, ही त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड काय करतात किंवा काय प्रतिक्रिया देतात त्यावर आमचं अस्तित्व नाही, त्यांची अस्तित्वाची लढाई आहे। जवळजवळ खारेगावात 2 टन आणि पार्सिंग मध्ये 2 टन असा 4 टन कचरा साठलाय। ह्याचा वास सकाळी सकाळी येतो, लोक चालायला येतात, मॉर्निंग वॉकला येतात ना, तेव्हा हा वास येतो। ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाही आहे महानगरपालिकेची। 25 वर्ष सत्ता शिवसेनेची, काही झालं नाही। एक साधं डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही। पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका हीच आहे की प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती गेटवरती हा कचरा पडलेला असेल, त्या अधिकाऱ्यांच्या घराच्या बाहेर कचरा पडलेला असेल, आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कचरा पडलेला असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।